समाधी कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे। त्या समाधीमध्ये राग लोभ द्वेष नसला पाहिजे, कोणाबद्दल तिरस्कार नसला पाहिजे। समाधी ही आपण लोकांच्या कल्याणासाठी मैत्रीसाठी। आता एक समाधी आपण हे पण करू शकतो की जे काही बुद्धगया मुक्ती आंदोलन चालू आहे तर ते सुद्धा बुद्धांच्या हाती आलं पाहिजे। एक पॉझिटिव्ह एनर्जी ही पण एक प्रकारची समाधी करू शकता। तर सम्यक समाधी सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे। त्यानंतर दान शील श्रद्धा समाधी आणि प्रज्ञा, म्हणजे आपण जे काम करत आहे ते खरंच योग्य करत आहे का, अंधश्रद्धा तर नाही ना। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा ते बनते पुण्य। आणि या दिवशी जर आपण पुण्याचे साठा जर जास्तीत जास्त बनवू शकतो आणि लोकांनी बनवावं अशा पद्धतीची बुद्ध जयंती साजरी करावी। कारण की धम्माचा प्रचार कोण करणार, म्हणजे मी फक्त बाबासाहेबांचा सैनिक आणि मी माझ्या भौतिक सुखामध्येच जर दबून राहील तर बुद्धगया सारखे येणारे प्रश्न आंदोलनचे किंवा समाजामध्ये येणारे प्रश्न किंवा समाजामध्ये गोष्टी मोठ्या होत आहेत त्याला थांबवणारं कुठली तरी एक ताकद पाहिजे ना। आणि ती ताकद तुम्हाला बुद्धांशिवाय कोणीच देऊ शकत नाही। बुद्धांची ताकदीला हात देणारा व्यक्ती तर पाहिजे। इथं भारतामध्ये बुद्ध धम्म नष्ट झाला त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी वर आल्यात ना। विदेशामध्ये जर श्रीलंका हा 100% देश असेल तर त्यातले 25 ते 30% हे भिक्षू आहेत। मग तिथं धम्माचं अधिपतन होऊ शकत नाही, तिथं तेवढा भिक्षू। आणि इथं तुम्ही सांगता 2200 बुद्ध विहार आहे, फिरलो आणि तुम्हाला तिथं 2200 बंचित दिसले पाहिजे होते ना, तर कसा धम्माचा प्रसार होणार। किंवा आदर्श आईवडील जर बनायचं असेल तर एकमेव पर्याय आहे की आपण आपल्या मुलांना चिवर दीक्षा घेण्यासाठी दिलं पाहिजे। एका जरी आई वडिलांनी बुद्ध जयंती निमित्त का होईना एक जरी मुलगा दान दिला धम्मासाठी तर या पृथ्वी तलावरचे ते सर्वश्रेष्ठ आई वडील ठरतील। मी ही भगवान बुद्धांची वाणी आहे, स्वतःच्या मनाने सांगत नाही। कारण की भगवान बुद्धाचं इथपर्यंत सांगणं आहे की एकुलता एक मुलगा असेल तर नका दान देऊ आणि त्या मुलाला तुमच्या आई वडिलाची सेवा करा। जर तुमच्याकडे दोन मुलं आहेत 3 तर त्यांनी निश्चित दिलं पाहिजे। तुम्ही सॅटिस्फाय झाले असाल ना, व्हायलाच पाहिजे। जर रिटायर झाल्यानंतर 2-3 वर्ष का होईना तुम्ही संपत्ती परिवार सगळं उपभोगलं तर किमान तुमच्याकडे फार नॉलेज आहे, तुम्ही जर अधिकारी गेले तर तुम्ही तुमचं ते शिक्षण आणि धम्माचा अभ्यास आणि उरलेलं 5-10 वर्ष का होईना, उलट जास्त वर्ष असायला पाहिजे तुम्हाला सर्वांना। 100 वर्ष प्रत्येकाला लागलं पाहिजे। तर उरलेला काळ का होईना ते त्यांचा जरी इकडं ओढा आला तर खूप मोठी ताकद आपल्याला धम्माला भेटू शकते। म्हणजे बुजुर्ग झाड जरी असेल तर ते सावली द्यायचं काम येते। तर आमच्यासारख्या तरुण पोराला तुमची एक सावली होऊन जाईल। आम्ही काम करायला तयार आहेत ना, आम्ही ऑलरेडी त्या रस्त्यावर चाललो ना। तुम्ही एक कामाला कुठून तरी पाठिंबा द्या, बुज द्या, सगळ्या गोष्टी आम्हीच करायचं तर किती अवघड आहे। म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की कार्यक्रम बंचच घ्यायचे, बंचच म्हणजे उपासक पण करतात, परंतु खूप सगळ्या उपासकांनी केलं तर महत्वाचं। म्हणजे नागपूर मधल्या मुंबई मधल्या किंवा एखाद्या विभागातल्याच लोकांनी कार्यक्रम केला चांगलं केलं तर सगळं जग बदललं असं होत नाही ना। तर सगळ्यांनी केलं पाहिजे, परंतु भिक्षू बनवून केलं तर जास्त बेटर राहील। की बिहार सरकारमध्ये जोपर्यंत आपले प्रतिनिधित्व जात नाही, आवाज उठवत नाही तोपर्यंत ते बुद्धगया आपल्याला भेटू शकत नाही। म्हणजे हे पण आहे, याला पण भरपूर टाइम लागणार। तर एक तर त्या दिशेनं चळवळ केली पाहिजे। मग शेवटी तो कायद्याचा भाग आहे ना, हे म्हणजे मोर्चे आंदोलन आपण केलंच पाहिजे, परंतु त्या गोष्टीनं आपले प्रश्न सुटणार नाही। कुठेतरी कायदेशीर भाग येऊ लागलेला आहे की उपासक हो, प्रियजन हो, बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिला तो धम्म कोण चालवणार आहे? तुम्हाला आम्हाला चालवावं लागणार ना बेसिक तरी सध्याला। आणि मग हा चालवण्यासाठी भिक्षू असणं फार गरजेचं आहे। आता भिक्षू काही देवदूतासारखे येणार नाही, डायरेक्ट बाहेर येत नाही, तर आपणच झालो पाहिजे। तर तुम्ही सर्वजण बाबासाहेबांचे सच्चे कार्यकर्ते आहेत, भीमसैनिक आहे, चांगले आहेत, तर तुम्ही किती बंतीजी देसाल? आता त्या 5 लाख लोकांमध्ये समजा जवळपास आवाज पोहोचला असेल 1 लाखापर्यंत, समजा 1 लाख लोक तरी बसलेले असतात। तो व्हिडिओ शूट आहे, तर त्या ठिकाणी विचारलं की किती आई वडील आपल्या मुलांना दान देऊ इच्छितात, तर फक्त एका व्यक्तीनं हातवर केला। म्हणजे 1 लाखातून फक्त जर एकच भिक्षू बनत असेल तर मग कसा धम्म पुढे जाणार? पण भिक्षूंची फार मोठी गरज आहे, उपासकाला वारंवार सांगू इच्छितो। दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय। आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल आणि लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्राध्यापक गजेंद्र गवई।
आज आहे बुद्ध जयंती आणि खरं तर माणसातील नातं धम्म तुझा केंद्रबिंदू हा मानवतावाद संपूर्ण विश्वामध्ये जोडण्यासाठी ज्या महामानवानं ज्या विश्वयुगातील या महापुरुषानं एक जीवनामध्ये त्याग संघर्ष आणि समर्पण दिलं त्या तथागताच्या अनुषंगानं आज या बुद्ध जयंतीचं अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम आपल्या तमाम दर्शकांना लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या वतीनं लाख लाख हार्दिक मंगलकामना. दर्शकांनो, आम्ही आता आहोत खरं तर मुंबईच्या पवई भागातील एका विशिष्ट बुद्ध विहारामध्ये आणि आमच्यासोबत आहे वंदनीय भदंतशील बोधी. बुद्ध जयंतीच्या अनुषंगानं आपण एकंदरीतच तमाम देशवासियांना आपण या ठिकाणी बुद्ध जयंतीच्या प्रती आणि बुद्ध जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एक मेसेज त्यांच्या माध्यमातून घेऊ इच्छितो. भंतेजी वंदामी, आपलं लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलमध्ये विशेष स्वागत आहे. धन्यवाद. भंतेजी, खरं तर आज बुद्ध जयंतीच्या निमित्तानं खरं तर सगळे लोक एक भारावून गेलेले आहेत. एक चैतन्यमय वातावरण आहे. ज्या तथागताच्या जन्मानं खऱ्या अर्थाने या विश्वातला दुःख मुक्तीचा मार्ग जगाच्या समोर आला आणि त्या तथागतांची आज जयंती आहे, बुद्ध जयंती. त्या अनुषंगानं तमाम दर्शकांना काय सांगाल? सर्वांना जय भीम, नमोबुद्धाय, मंगल मैत्री. आज जय भीम नगर बुद्ध विहारामध्ये लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचं संपूर्ण टीम आलेली आहे. दर्शकांना मी माझ्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल हे आपलं खूप महत्त्वाचं चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये तुमची भूमिका तर जबरदस्त आहे, प्राध्यापक गजेंद्र गवई साहेबांची. आणि जे चॅनल चालवत आहेत आमचे मून साहेब आणि मूनताई फार कष्ट करतात, धावपळ घेतात. दर्शकांना कदाचित याच्या पाठीमागची भूमिका माहिती नसेल. बॅकस्टेजला खूप त्रास असतो. खूप त्रास आहे. परंतु हा त्रास केवळ धम्माचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आणि लोकांकडून अपेक्षा काहीच नाही. लोकांकडून फक्त हीच अपेक्षा आहे की या चॅनलला जास्तीत जास्त बघत राहा, या चॅनलला जास्तीत जास्त व्ह्यू दिली पाहिजे, जेणेकरून आमच्यासारखे आणि आमच्यापेक्षा खूप सारे विद्वान भिक्षू येतील आणि लोकांना धम्म सांगेल. परंतु हे चॅनल जर लोकांनी चालू ठेवलं तर, आणि चालू ठेवत आहे, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर सगळ्यांना मी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 2568व्या बुद्ध जयंतीच्या वैशाखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो, मंगलकामना करतो. मी सुरुवात जय भीम नगर बुद्ध विहारापासून करेल. आमचे गुरुवर्य पूजनीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू विशुद्धानंद बोधी महाथेरो जे आहेत, त्यांचं फार मोठं काम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे, जे की आता सध्या नुकताच बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी चालू आहे. त्या ठिकाणी जवळपास 400 ते 500 लोक राहतील अशी चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यांनीच मला दीक्षा दिलेली आहे. आज जवळपास दीक्षा घेऊन मला 20 वर्षाहून जास्त झालेलं आहे. भिक्षू संघामध्ये मला भिक्खू शिलबोधी थेरो म्हणून ओळखतात. तर आमचं भिक्षूचं एकच काम आहे की जो बाबासाहेबांनी आम्हाला 1956 साली त्या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीतून हा जो बौद्ध धम्म मिळालेला आहे, तर तो बौद्ध धम्म पुढं घेऊन जाणं हे आमचं प्रमुख कार्य आहे आणि आम्ही ते करतही असतो. तर यावर्षी मी विशेषतः आपल्या या जय भीम नगर बुद्ध विहारामध्ये हिरांदनी गार्डन मुंबई परिसर, तर या ठिकाणी 11 तारखेच्या रात्री 11 वाजेपासून तर पहाटेच्या 12 तारखेच्या पहाटेच्या 5 वाजेपर्यंत महापरित्राण पाठाचं आयोजन केलेलं आहे. उपासकांना सांगू इच्छितो की आपण देखील जवळच्या विहारात असेल तर हा जो काही पहिला दुसरा तिसरा पहार आहे 12च्या नंतर 5 वाजेपर्यंत 6 वाजे चालतो, तर या पहारामध्ये आपण बुद्ध विहारात गेलं पाहिजे, तिथं ध्यान केलं पाहिजे, मैत्री केली पाहिजे, शिलाचं पालन केलं पाहिजे आणि शिलाचं पालन करून दान कर्म केलं पाहिजे, कारण की याच्यामध्ये फार महान असं पुण्य आहे. आता वास्तविक लोकांना, काही बेसिक लोकांना ज्यांचा धम्माचा अभ्यास आहे त्यांना हे शब्द पटापट करतात, परंतु काही लोकांना प्रश्न पडेल की पुण्य आणि कसं, पाप पुण्य, आणि मग पुण्य मी कमवतो मला दिसत तर नाही, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत आणि लोकांना संभ्रम निर्माण होतो. कोणी म्हणतात की नाही मी माझं 2 टाइम जेवतो, बुद्धांच्या घरी माझ्याकडे फोटो आहे, मूर्ती आहे, पाया पडतो, अगरबत्ती बत्ती लावतो आणि जपून जातो. परंतु पुण्य ह्या गोष्टी ज्या आहेत, हा जो काही शब्द आहेत, हे सर्व तथागत भगवान बुद्धांची वाणी आहे. आणि भगवान बुद्धांची वाणी आजपर्यंत जगामध्ये कोणीही खोटं ठरू शकलं नाही आणि भगवान बुद्धांची वचने संपूर्ण सत्य वचनच आहे आणि आपण ठेवलं पाहिजे. उदाहरण जर द्यायचं गेलं, जर कधी आम्ही आता मोबाईलचा जमाना आहे, जर कधी मोबाईलच्या
जमाना असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की व्हिडिओ कॉल लागतो, साधा कॉल लागतो, एकामेकाला कॉन्टॅक्ट करतो. पण जे अगोदरचे जे जुने महाराज होऊन गेले त्यांना जर सांगितलं तर ते काय म्हणतील मला बुद्धू बनवतोय, कारण की त्यांच्या दिमागाच्या बाहेर ही टेक्नॉलॉजी दूर आहे. समजा अजून एक उदाहरण घेतलं, मी एखाद्या आंब्याची कोय दिली आणि म्हटलं की साहेब ही कोय घ्या, हे खूप मोठं भविष्यातलं झाड आहे, याचं एवढं मोठं खोड होईल आणि खूप सारे आंबे लागतील. आता जर तुम्हाला याच्याबद्दल नॉलेज नसेल, तुम्ही काय म्हणसाल हे काय दिली कोय, फेकून देसाल. परंतु जर तुम्हाला नॉलेज असेल, तुम्ही म्हणसाल की नाही भंतेजीने खूप महत्वाचं आम्हाला शिक्षण दिलं, हे मी झाड लावेल मग ते खरंच ते झाड होईल, खोड होईल, म्हणजे ते अनुभवानं ते सत्य उतरते. सांगायचं हे आहे, जरी गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेर काही असेल, परंतु बुद्धांची सत्यवाणी आहे हे समजून त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. तर पुण्य कर्म करणं फार गरजेचं आहे. आणि हा पुण्य कर्म करण्याचा वैशाखी पौर्णिमेचा सर्वात महत्वाचा दिवस आहे. कारण की तथागत भगवान बुद्धांना या वैशाखी पौर्णिमाच्या दिनी सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला लिंबुनिवन येथे. सिद्धार्थ गौतमांना ज्ञान प्राप्ती झाली, संबोधी प्राप्त झाले, ते बुद्धत्व बनले बुद्धगाया या ठिकाणी बुद्धवृक्षाच्या खाली, आणि कुशीनगर या ठिकाणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. तर हे सगळे पहिला, दुसरा, तिसऱ्या पहारमध्ये झालेला आहे. म्हणून या पहारमध्ये फार साऱ्या निसर्गामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि भिक्षू संघ जर समोर बसला, वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचं वचन ऐकायला भेटलं, किंवा महापैत्रान पाठ आम्ही आयोजन जसं या ठिकाणी केलेलं आहे, रात्रभर वंदना चालू राहणार आहे पैत्रान पाठ. तर या दिवशी वचन बोलणे किंवा शिलाचं आचरण करून दान करणं, पुण्य बनण्यासाठी 5 गोष्टीची गरज आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं पण लोक पुण्यकर्माची व्याख्या करतात. आमचेच एक भंतेजी आहेत पद्मपाणी, त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे. तर ते सुद्धा असं सांगतात की पुण्य हे 5 गोष्टीपासून बनते: शील, समाधी, प्रज्ञा, दान आणि श्रद्धा. तर जो व्यक्ती शिलाचं आचरण करून दान देतो, आता इथं या ठिकाणी समजा रात्रभर आपण विहारामध्ये असू, आता इथं लोक असणार आहे, परंतु लोकांच्या घरी सुद्धा आजूबाजूच्या परिसरामध्ये विहारात गेलंच पाहिजे. विहाराचा परिसर तर सजवला पाहिजे, पण तदोतच घर सुद्धा चांगलं सजवलं पाहिजे, साफसफाई स्वच्छ करून. ज्या प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये एखादा सण चांगला, किंवा आताच्या काळामध्ये काही लोक एखादा प्रकारचा सण साजरा करत असेल, तर त्याच्यावरून सुद्धा हा जर वैज्ञानिक धम्म जर आपल्याकडे आहे, सत्य जर आहे, तर याचा आपण सुंदर असं सजावट केली पाहिजे. जसं रस्त्यावर घराच्या समोर पताके करणे, रांगोळी काढणे, पंचिलचे ध्वज लावणे, वंदना म्हणणे, या गोष्टी केल्या पाहिजे. असो, आता आम्ही जो काही रात्रभर पैत्रान पाठ करणार आहे, त्याच्यामध्ये एकतर श्रद्धेनं लोक येणार आहे, म्हणजे श्रद्धा हा गुण मिळाला. त्याच्यामुळे लोक या ठिकाणी शिलाचं सुद्धा पालन करणार आहे, कारण की सगळेजण एकत्र बसले तर कोण कशाला चुगली, चहाडी, चोरी, चपाटी वगैरे करत, शील पालन होऊन जाते. त्यानंतर श्रद्धा आहे, शील आहे, आणि लोक 1 रुपया जरी देतात, भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही किती दान देता हे महत्व नाही, काउंटिंग मध्ये, हा तुम्ही ते किती श्रद्धेनं देता ते महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही 1 रुपया जरी खूप श्रद्धेनं दिला, कारण की तुमच्यामध्ये तेवढीच ताकद असेल तर, आणि एखाद्या माणसानं करोडो रुपये जरी दिले पण श्रद्धा नसेल, माझ्याकडे आहे दिलं पाहिजे जाऊ द्या, याला महत्व नाही. म्हणजे श्रद्धेला महत्व आहे. तर इथं जेव्हा लोक बसणारे रात्रभर वंदनेला, किंवा लोक त्यांच्या विहारामध्ये कुठे बसतील किंवा करतील, तर त्याच्यामध्ये आम्हाला शील भेटतो, श्रद्धा भेटते, दानी भेटते, दान लोक श्रद्धेने जे काय देतील ते. नंतर समाधी ही तुमची कशी असली पाहिजे, एखादा बगडा असेल तो त्याच्या पोटासाठी मच्छीवर ताव मारत असेल, तर ही सुद्धा एक प्रकारची समाधी आहे. परंतु समाधी कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. त्या समाधीमध्ये राग, लोभ, द्वेष नसला पाहिजे, कोणाबद्दल तिरस्कार नसला पाहिजे. समाधी ही आपण लोकांच्या कल्याणासाठी, मैत्रीसाठी. आता एक समाधी आपण हे पण करू शकतो की जे काही बुद्धगया मुक्ती आंदोलन चालू आहे, तर ते सुद्धा बुद्धांच्या हाती आलं पाहिजे. एक पॉझिटिव्ह एनर्जी, ही पण एक प्रकारची समाधी करू शकता. तर सम्यक समाधी सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यानंतर दान, शील, श्रद्धा, समाधी आणि प्रज्ञा, म्हणजे आपण जे काम करत आहे ते खरंच योग्य करत आहे का, अंधश्रद्धा तर नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा ते बनते पुण्य. आणि या दिवशी जर आपण पुण्याचे साठा जर जास्तीत जास्त बनवू शकतो आणि लोकांनी बनवावं, अशा पद्धतीची बुद्ध जयंती साजरी करावी. आणि बुद्धांचं एकच म्हणजे मार्ग असं सांगणं आहे की जे तुम्हाला करता येईल
करताना तुम्हाला त्या गोष्टी खरंच व्यवस्थित आहे का, बुद्धीला पटते का, तरच त्या गोष्टी करा, नाहीतर करू नका. म्हणजे जिथपर्यंत बुद्धांचं हे तत्वज्ञान आहे आणि बुद्धांचे जे जे वचन आहेत ते सत्य आहे, आपण ते मानून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. तर या बुद्ध पौर्णिमा निमित्त लोकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि आपापल्या विहारामध्ये जाऊन, आपापल्या परिसरामध्ये जाऊन तुम्हाला जे काही ध्यान करता येत असेल, धम्म ऐकत येत असेल, वंदना करता येत असेल, तर अशा प्रकारे आपण बुद्ध जयंती साजरी करावी. जी. तर आपण पाहता या ठिकाणी की वंदने भदंत शील बोधी यांचे हे शुभाषित बुद्ध वचनं आपण या अनुषंगानं बुद्ध जयंतीच्या निमित्तानं श्रवण करत होतात, ऐकत होता. खरं तर असं एका ज्ञानी भंतीजींचं किंवा अभ्यासू भंतीजींचं, ज्यांचा व्यासंग धम्माच्या वचनाशी आहे आणि शील परिपालन आहे, अशा भंतीजीकडनं जर अशा काही गोष्टी ऐकल्या, श्रवण केल्या गेल्या, तर नक्कीच आपल्याला एका वेगळ्या विश्वामध्ये गेल्याचा या ठिकाणी नक्कीच भास होतो. आणि आज तर खरं संपूर्ण विश्व या ठिकाणी आज तथागताच्या बुद्ध वचनाकडे या ठिकाणी झुकते आहे. कारण आपण पाहतो की आज देशामध्ये युद्धाचं सावट आहे, नव्हे तर जगामध्ये सुद्धा युद्ध सदृश परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. पण केवळ आणि केवळ युद्ध नको, बुद्ध हवा, या पद्धतीनं बुद्धाच्या या शांततामय मार्गामुळं, मानवतावादी या विचारधारेमुळं आज संपूर्ण जग खऱ्या अर्थानं पंचशिलेच्या तत्वाधानानुसार या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी शांत अवस्थेमध्ये आपल्याला दिसते आहे. आणि भंतेजी खरं तर खूपच छान या गोष्टीची मांडणी तुम्ही केली की बुद्ध जयंती कोणत्या धाटणीमध्ये आणि कशी साजरी केली पाहिजे. मला म्हणायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जसं 14 ऑक्टोबर 1956ला तथागतांचा धम्म आपल्याला दिला आणि इथे असणारे सर्व नागवंशी लोक किंवा तत्कालीन महार लोक या ठिकाणी बुद्ध धम्माचे अनुयायी झाले. इतरही लोक खूप मोठ्या ओबीसी असेल किंवा इथे भटकी विमुक्त असतील, अनेक लोक या प्रवाहामध्ये आले, बुद्ध धम्माला अनुसरायला लागले. आणि बाबासाहेबांनी आवाहन केलं की गाव तिथे बुद्ध विहार झालं पाहिजे. आणि मग श्रद्धाशील उपासक उपासिका गावाच्या गावं कामाला लागलीत. आणि मागच्या 5, 25, 50 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी प्रचंड गावागावामध्ये बुद्ध विहारांची निर्मिती झाली. पण असं असतं की ज्या ठिकाणी त्या बुद्ध विहाराचे संचालक एक भिक्खू भंतेजी, तिथे धम्माचं या ठिकाणी आचरण होणारी सगळी यंत्रणा असेल किंवा त्या पद्धतीनं मार्गदर्शन असेल, तर ते संपूर्ण बुद्ध विहार किंवा तो परिसर धम्ममय झाल्याशिवाय राहत नाही. पण जेव्हा लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो, खरं तर भंतेजी मला सांगायला या निमित्तानं आवडेल तुम्हाला की मी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2200पेक्षा जास्त विहारामध्ये फिरलो. 2200 बुद्ध विहार मी ऑन रेकॉर्डेड. आणि त्या अनुषंगाने मी पाहिलं. पण आजही बुद्ध विहारामध्ये बुद्ध विहाराच्या कार्यकारिणीचा आपसी वाद असेल, 2200 बुद्ध विहार पाहिले, जी, त्याच्यामध्ये किती भंतेजी बघितले तेच तुम्हाला मी सांगतो. तेच कंटिन्यू करणार आहे. आपसी वाद असतील आणि बुद्ध विहारांना कुलूप आहे किंवा लॉर्ड बुद्ध टीव्हीची टीम आली तर त्या अनुषंगाने मग ते कुलूप उघडल्या गेले. तिथे लोकांनी इथे एकत्र आणलं की बाबा हे कशासाठी आपण बांधलेलं आहे. आणि खरं तर या बुद्ध जयंतीच्या माध्यमातून तुमचा एक मेसेज गेला पाहिजे. खरं तर प्रत्येक बुद्ध विहारामध्ये एक भिक्खू असणं अनिवार्यच आहे ना, कारण साध्या याच्यातले उपासक आणि उपासिकांना ह्या पद्धतीचं हे सगळं बिहेवियर नाही करता येत भंतेजी. म्हणून प्रत्येक ठिकाणी किमान एका भंतेची व्यवस्था त्या समाजानं करणं किंवा तिथल्या व्यवस्थेनं करणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. पण आज बुद्ध विहारांची संख्या वाढली पण भिक्खूची संख्या कमी आहे आणि प्रत्येक विहारामध्ये भंतेजी नाही. या इथल्या या परिस्थितीच्या अनुषंगानं एक अनुभवी जाणकार भंतेजी म्हणून कशा पद्धतीने एक समाजाला तुमचं सजेशन असेल आजच्या दिवशी? बुद्ध लेणीला औरंगाबाद या ठिकाणी आमचे गुरुवर्य भिक्खू शांतबोधी महातेरो यांच्या अथक परिश्रमाने 14 ऑक्टोबर ज्या दिवशी धम्मदीक्षेचा आपला दिवस आहे, तर ज्या दिवशी विजयादशमी असते, तर त्या दिवशी बुद्ध लेणीला मोठा कार्यक्रम असतो. जवळपास 8 ते 10 लाख लोक एकत्र येतात. म्हणजे सेकंड दीक्षाभूमी जरी म्हटलं औरंगाबाद बुद्ध लेणी तरी वागवं ठरणार नाही. कारण की ज्या दिवशी पहिल्या टाइमला लोक दीक्षाभूमीला जातात अशोक विजयादशमी दिवशी, आणि ज्यांना जमलं नाही तर ते बुद्ध लेणीला येतात, म्हणून अफाट गर्दी आहे. तर त्या ठिकाणी एक मी बोललो होतो लोकांना की उपासक हो, प्रियजन हो, बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिला तो धम्म कोण चालवणार आहे? तुम्हाला आम्हाला चालवं लागणार ना बेसिक तरी सध्याला. आणि मग हा चालवण्यासाठी भिक्षू असणं फार गरजेचं आहे. आता भिक्षू काही देवदूतासारखे येणार नाही, डायरेक्ट बाहेर येत नाही, तर आपणच झालो पाहिजे. तर तुम्ही सर्वजण बाबासाहेबांचे सच्चे कार्यकर्ते आहे, भीमसैनिक आहे, चांगले आहेत, तर तुम्ही किती भंतेजी देसाल? आता त्या 5 लाख लोकांमध्ये समजा जवळपास आवाज पोहोचला असेल 1 लाखापर्यंत, समजा 1 लाख लोक तरी बसलेले असतात. तो व्हिडिओ शूट आहे. तर त्या ठिकाणी विचारलं की किती आई वडील आपल्या मुलांना दान देऊ इच्छितात, तर फक्त एका व्यक्तीनं हात वर केला. म्हणजे 1 लाखातून फक्त जर एकच भिक्षू बनत असेल
तर मग कसा धम्म पुढे जाणार. पण भिक्षूंची फार मोठी गरज आहे. उपासकाला वारंवार सांगू इच्छितो. आता याच्यामध्ये हल्ली काय होत आहे की मुलगा ऐकत नाही किंवा बंडपणा करते किंवा काही प्रॉब्लेम असेल तर बनते, म्हणजे असं आहे, म्हणजे नाकारू शकत नाही. तर मीडियावर बोलत आहे, परंतु लोकांनी आपला मुलगा जसं इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, तसं माझा मुलगा एक उत्कृष्ट भिक्षू असला पाहिजे आणि समाजाला ज्ञान देणारा असला पाहिजे, असं लोकांनी आपल्या मुलाला या क्षेत्रामध्ये पाठवलं पाहिजे. कारण की अंतिम सत्य तर भगवान बुद्धांचंच आहे. म्हणजे आपण कितीही सुख संपत्ती उपभोगली तरी लास्टला भगवान बुद्धाच्याच रस्त्याने जाऊ शकतो. तर एखादे या जगामध्ये जर आदर्श आई वडील कोणाला व्हायची इच्छा असेल तर त्यांनी आपल्या मुलाला धम्माला दान दिलं पाहिजे. ते या जगातले आदर्श आई वडील होतील. सम्राट अशोकांना पण विचारण्यात आला होता प्रश्न की तुम्ही एवढे मोठे राजे आहेत, एवढं मोठं बनवलं, लेण्या वगैरे कोरल्या, तुम्ही आता दानदाते झालेत का? तर सम्राट अशोक म्हणत होता मी आता दानदाता झालो का? तर ते भिक्षू म्हटले नाही. तर म्हटले असं कसं? नाही म्हटले, जोपर्यंत तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी दान देत नाही तोपर्यंत तुम्ही दायक होऊ शकत नाही. आणि मग आज लोकांना असं वाटतं की 50-60 हजार दिलं म्हणजे माझं नाव आलं पाहिजे, मी दानदाता म्हणून केलं पाहिजे. सम्राट अशोकाची पूर्ण संपत्ती म्हणजे इकडे धम्मासाठी लावली तरी ते दायक झाले नाही. जेव्हा मुलगा मुलगी दान दिले तेव्हा ते दायक झाले. तर आम्हाला एक तर सम्राट अशोकासारखं बनलं पाहिजे किंवा आदर्श आई वडील जर बनायचं असेल तर एकमेव पर्याय आहे की आपण आपल्या मुलांना चिवर दीक्षा घेण्यासाठी दिलं पाहिजे. एका जरी आई वडिलांनी बुद्ध जयंती निमित्त का होईना एक जरी मुलगा दान दिला धम्मासाठी तर या पृथ्वी तलावरचे ते सर्व श्रेष्ठ आई वडील ठरतील. मी ही भगवान बुद्धांची वाणी आहे, स्वतःच्या मनाने सांगत नाही. कारण की भगवान बुद्धाचं इथपर्यंत सांगणं आहे की एकुलता एक मुलगा असेल तर नका दान देऊ, आणि त्या मुलाला तुमच्या आई वडिलाची सेवा करा. जर तुमच्याकडे दोन मुलं आहेत 3 तर त्यांनी निश्चित दिलं पाहिजे. कारण की हा जोपर्यंत चांगल्या गोष्टी सांगणारे लोक उभे राहणार नाही तोपर्यंत वाईट गोष्टी समाप्त होणार नाही. आज काय होतं की वाईट गोष्टीचा म्हणजे सांगणं चालू आहे, हा वाईट तो वाईट, ते बोलून फायदा नाही. जर त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी गेल्या तर वाईट गोष्टी आपल्याप जातील. म्हणजे बोलण्यानं जाणार नाही तर कृतीतन करून दाखवणार आहे. तर आमची इच्छा राहील सदैव की आमच्या पण आई वडिलांनी आम्हाला लहानपणी धम्मासाठी दान दिलेलं आहे. आमची तर वेगळी स्टोरी आहे, परंतु आम्ही झालो भंतीजी आणि आता आम्हाला याच्यामध्येच काम करत आहे. तर उपासिका सांगतो की आपण आपल्या मुलाला नक्कीच एक तरी मुलगा दान द्यावा. नाही जर दान देता आलं म्हणजे बुद्ध जयंती दिवशी किंवा बाबासाहेबांनी इतकी मोठी जी धम्म क्रांती केली तर हिला समोर चालवणं आपलं प्रमुख काम आहे. कारण की आपण बाबासाहेबांना सांगतो की बाबासाहेब आमचे बाप आहे. मग बाप आहे तर तुम्ही थोडं तरी एक पाऊल थोडस चाललं पाहिजे. तर जरी समजा तुम्हाला दान देता आलं नाही तर जो भंतीजी बनेल असेल तर त्याला तुम्ही तुमचा मुलगा समजा. मुलगा समजून त्याला जर काही कमी जास्त लागत असेल, दवाखाना असेल किंवा काही गोष्टी असेल तर त्या तुम्ही समजा की चला 1 वर्षाचा माझ्या मुलाचा पॉकेट मनी हे आहे ना, तर हे भंतीजी बनले तो पण माझा मुलगा आहे, मी पण त्याला पॉकेट मनी समजून या सगळ्या सुख सुविधा दिलं पाहिजे. अशा पद्धतीने गेलं पाहिजे. तर खरोखर तो मार्ग धम्माचा राहील. नाहीतर आता लोकसंख्या ऑलरेडीच आपली किती आहे, बौद्धांची कमी लोकसंख्या आहे भारतामध्ये आणि आंदोलन आपलं प्रामुख्यानं चालू आहे. जर कधी आमची बौद्धांची संख्या वाढली, बौद्धांची संख्या कधी वाढेल जर तुम्ही भिक्षू निर्माण करा, तो भिक्षू 1000 लोकांना कन्वर्ट करण्याची ताकद ठेवेल. सामान्य उपासकाला तेवढी ताकद नाहीये. समजा 1000 लोकांचा जर ग्रुप असेल तिथं किती तत्वज्ञानी उपासक असो त्याला कोणी ओळखणार नाही, बाबा तू शांत बस. पण त्या 1000-2000 लोकांचे चिवर जरी असले तरी बाजूला सरकतील, अरे तो चिवरधारी आहे. आपल्या तो धम्माचा प्रचार प्रसार होतो. तर त्या व्यक्तीने म्हणजे अशी सुरुवात आपण केली पाहिजे. तर बुद्ध जयंतीला आपण केलीच पाहिजे. मुलाला दान खरंच द्यायचं धाडस आई वडिलांनी करावं. खूप काळाची गरज आहे. मी समाजाला खूप आव्हान करतो. बाबासाहेबांनी तर सांगितलं की प्रत्येक भारतीयाला एका म्हणजे 2 असले पाहिजे. ज्याला 2-3 मुलं असेल तर त्यांनी एखादा मुलगा पाठवला पाहिजे अशी इच्छा आहे. कारण की धम्माचा प्रचार कोण करणार? म्हणजे मी फक्त बाबासाहेबांचा सैनिक आणि मी माझ्या भौतिक सुखामध्येच जर दबून राहील तर बुद्धगयासारखे येणारे प्रश्न आंदोलनचे किंवा समाजामध्ये येणारे प्रश्न किंवा समाजामध्ये गोष्टी
मोठ्या होत आहेत त्याला थांबवणारं कुठली तरी एक ताकद पाहिजे ना, आणि ते ताकद तुम्हाला बुद्धांशिवाय कोणीच देऊ शकत नाही. मग बुद्धांची ताकदीला हात देणारा व्यक्ती तर पाहिजे. इथं भारतामध्ये बुद्ध धम्म नष्ट झाला त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी वर आल्यात ना. विदेशामध्ये जर श्रीलंका हा 100% देश असेल तर त्यातले 25 ते 30% हे भिक्षू आहेत. मग तिथं धम्माचं अधिपतन होऊ शकत नाही, कारण तिथं तेवढा भिक्षू. आणि इथं तुम्ही सांगता 2200 बुद्ध विहार आहे, फिरलो आणि तुम्हाला तिथं 2200 बंचित दिसले पाहिजे होते ना, तर कसा धम्माचा प्रसार होणार. तर अपेक्षा करतो की धाडस करा, तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्व्हरला नसल तर असं परंतु मुलगा दान द्यायचं. जी नक्कीच आपण आज या पवित्र पावन दिवशी मंगलदिनी बुद्ध जयंती दिवशी या ठिकाणी वंदनीय भदंत शीलबोधींची ही वाणी या ठिकाणी ऐकतो. आणि खरंच दान पारमित ज्याला म्हणतो, सब्ब दानंग धम्म दानंग जिनाती, सातत्याने या ठिकाणी पण वाचलं सर्व दानात धम्मदान सर्वश्रेष्ठ दान आहे. पण आपण धम्मदान कोणत्या गोष्टीला समजून आलं खरं तर आर्थिक देणं किंवा आर्थिक योगदान देणं याला आपण धम्मदान म्हणतोय. किंवा आपण विहारामध्ये मोठमोठ्या पेट्या सुद्धा असतात त्या ठिकाणी सुद्धा मला वाटतं धम्मदान हा शब्द लिहिलेला असतो. तर खरं तर धम्म काय, व्हॉट इज मीन बाय धम्म आहे, हा धम्म तुम्हाला आधी समजावा लागेल. धम्म म्हणजे नीती, आणि नीतीचं दान तुम्ही कसं देऊ शकता, तर नीतीचं दान हे आपल्याला आपल्या वैयक्तिक आचरणातून हे सिद्ध होऊ शकते की आपण किती नीतिमानपणे या ठिकाणी आचरण करू शकतो किंवा जगू शकतो. आणि खरंच भंतीजीचं हे अतिशय महत्त्वाचं आव्हान आहे की धम्म जर आम्हाला मोठा करायचा असेल किंवा धम्माचं वातावरण या ठिकाणी उभं करायचं असेल किंवा खरं तर आम्हाला आमच्यामध्ये नीतिमत्ता आणि मानवतावाद पेरायचा असेल तर ती पेरणारी यंत्रणा आमची उभी राहावी, आणि ती फक्त एका माध्यमातून राहू शकते. ते माध्यम आहे भिक्खू संघ. आणि म्हणून भिक्खू संघासाठी आपल्याला आवश्यक असणारे भंतीजी लोक निर्माण होण्यासाठी या ठिकाणी आपल्या मुलाला आपण स्वतः या ठिकाणी दान दिलं पाहिजे संघाला. कारण त्या अनुषंगानं एखादाचा मुलगा कलेक्टर झाला किंवा एखादा खूप मोठ्या पदावर पोहोचला तर त्याच्या आईवडिलाचं नाव झालं असं होत नाही. पण त्यांच्या आईवडिलांनी असणारा एक मुलगा जर धम्माला दान दिला आणि तो जर खऱ्या अर्थानं धम्माचं आचरण करून समाजाला प्रबोधित करून अर्हत पदापर्यंत पोहोचला, थेरो महाथेरो स्थवीर महास्थवीर झाला, तर खरं त्या आईवडिलांना या ठिकाणी आपण आदर्श आईवडील नक्कीच संबोधल्याशिवाय या ठिकाणी जग राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक बौद्धानं केवळ बौद्ध होणे पुरेसे नसून प्रत्येकानं आपापल्या परीने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यातच सर्व बौद्ध बांधवाचं आणि धम्माचं हित सामावलेलं आहे. मग धम्म प्रचार करण्याची नैतिक जबाबदारी आपली काय आहे? ठीक आहे, तुम्ही वाण्यानं भाषणानं वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमानं धम्म पेरण्याचं काम करताय, विहार बांधताय, कार्यक्रम घेताय, हा भाग झाला वेगळा. पण वैयक्तिक दान पारमिता जागृत होणं आणि वंश दान करणं, मुलगा दान करणं आणि त्याला पूर्ण धम्माच्या कार्याला या ठिकाणी समर्पित करणं, मला असं वाटतं की भंतीजीनं हे उद्घोषित केल्याप्रमाणे या दानासारखं दान राहू शकत नाही. आणि ते दान हजारो लोकांना या ठिकाणी धम्म पेरणारा दान राहू शकते, प्रबोधित करणारा दान राहू शकते. त्या भंतीच्या भिक्खूच्या माध्यमातून एक चांगली उपलब्धी नक्कीच आजच्या पवित्र पावन दिवशी भंतीजीच्या माध्यमातून आपल्याला झालेली आहे. मी यावर्षी भगवान बुद्धांचं जे नवीन वर्ष येणार आहे 1 जानेवारीला लोक करतात वेगवेगळ्या पद्धतीनं. मी संकल्प केला होता की भगवान बुद्धांच्या प्रमुख 4 स्थळांना भेट देऊन तिथं अभिवादन करून मी नवीन वर्ष सुरुवात करेल म्हणून. आणि मी त्या पद्धतीने केलं पण 4 ठिकाणी नवीन, म्हणजे 1 जानेवारी पासून मी ते 4 ठिकाणी झालो. तिथं फिरताना मला असा काय अनुभव आला, उत्तर प्रदेशमध्ये आपल्यासारखे खूप सारे बौद्ध नाही आहेत, फार कमी बौद्ध आहेत. परंतु जो कोणी एक जरी माणूस असला तर मला त्याचा विचार पटलेला आहे. त्यांनी काय केलं की आपल्या जमिनीमधली एक तुकडा त्यांनी विहाराला दान दिला, रोडावरचा. हा, त्याचे घरचे बोलू लागले मुलं वगैरे, अरे आपली संपत्ती आहे तुम्ही कुठं काय करू लागले. त्याने बाबासाहेबांचा कारवा आहे म्हणे, बाळा हे पुढं कोण घेऊन जाणार म्हणे, आपण नाही नेणार तो कोण नेणार. म्हणून रोड टच असलेली जमीन त्यांनी ते दान दिले. त्याला वाटलं लोक दान वगैरे देतील, विहार बांधतील, पण लोकांनी तसं केलं नाही. तर त्याने काय केलं, त्याच्या पेन्शन मधले आणि शेतीचा पण व्यवस्था त्याच्या पैशातून ते विहारही बांधलं. मग त्याला वाटलं की आता जागा तर दिली, विहार दिले, एखादी भंतीजी होऊन राहतील. परंतु उत्तर प्रदेशमध्ये कुठं काय भंतीजी, तर स्वतः भंतीजी बनले आणि धम्माचा प्रसार पण करू लागले. तर त्यांचं हे उदाहरण बघून मला असं आठवलं की का नाही महाराष्ट्रामध्ये एक आपण अशी सुरुवात केली पाहिजे की आमचे जे रिटायर अधिकारी असतील, जे म्हणजे खूप हाय क्वालिटीचे लोक आहेत आपल्याकडं, मोठमोठे पदाधिकारी, उच्च अधिकारी. मला असं म्हणायचं की तुम्ही जर लाईफ जगली ना, मुलं वगैरे, संपत्ती पण कमवलेली आहे भरपूर,
आणि केलं पाहिजे. हे म्हणजे भगवान बुद्धांचं पण बाबासाहेबांचं पण सांगणं आहे की बुद्ध बाबासाहेबांना गरिबीविषयी म्हणजे ते तिटकार होता की गरीब व्यक्ती नकोच, दारिद्र्याचा धिक्कारच करायचा. हा. तर भौतिक गोष्टी आपण केल्याच पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्ही सॅटिस्फाय झाले असाल ना, आणि व्हायलाच पाहिजे. जर रिटायर झाल्यानंतर 2-3 वर्ष का होईना तुम्ही संपत्ती परिवार सगळं उपभोगलं तर किमान तुमच्याकडे फार नॉलेज आहे, तुम्ही जर अधिकारी गेले तर तुम्ही तुमचं ते शिक्षण आणि धम्माचा अभ्यास आणि उरलेलं 5-10 वर्ष का होईना, उलट जास्त वर्ष असायला पाहिजे तुम्हाला सर्वांना. 100 वर्ष प्रत्येकाला लागलं पाहिजे. तर उरलेला काळ का होईना ते त्यांचा जरी इकडं ओढा आला तर खूप मोठी ताकद आपल्याला धम्माला भेटू शकते. मग एकतर मुलगा दान द्या, नाही जमत ना तर तुमचं उर्वरित आयुष्य, हा, आणि ते पण असं निर्धन म्हणून येऊ नका. निर्धन म्हणून येऊ नका. जो काही मुलाचा मुलीचा संसाराचा वाटा तो वाटा द्या. उरलेला वाटा तुमचा आहे ना, तो वाटा घेऊन धम्मामध्ये या. कारण की सम्राट अशोक हा सम्राट होता म्हणून धम्म बलाढ्य बनला. निर्धन लोक येऊन म्हणजे एक प्रकारचं तसं बोलणं काही लोकांना आवडते की नाही मला माहिती नाही, परंतु काही लोकांना आवडेल की माहिती, पण एक प्रेम म्हणून तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमचा भाऊ म्हणून एक विचार मी मांडण्याचा प्रयत्न करतो. काही की समाजामध्ये वावरत आहे, या गोष्टी बघत आहे, कुठून तरी आपल्याला या धम्माचं एक पाजर फुटला पाहिजे ज्ञानाचा, आणि त्यासाठी तो व्यक्ती महत्वाचा आहे. मग तो रिटायर झाल्यानंतर का असे ना, परंतु पाजर येणं महत्वाचं. आज एका ज्ञानाच्या थेंबाला लोक तरसत आहेत. हा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं धम्म पोहोचल्या नाही मुळे आपण काय करतो, फक्त समजा काळा धागा आहे घालायचं नाही तर पांढरा धागा घालतो. हा, फक्त सूर बदललं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की इतर संस्कृतीमध्ये की मांस मटण मच्छी खाल्लं तर मंदिरात जायचं नाही आणि तो व्यक्ती फार पवित्र असतो. तर आपल्यामध्ये पण काही लोक तसे निर्माण, अरे आज मी खाल्लं विहारात कसं जाऊ. तर हे भगवान बुद्धांचं धम्म असं नाहीये. धम्माचं तत्वज्ञान हे वेगळं आहे. तर हे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही ज्ञान पण घ्या. किमान त्या लोकांनी तरी जे रिटायर्ड लोक आहेत, अजून तुम्ही 4-5 वर्ष 2-3 वर्ष लाईफ परिवारासोबत घाला, ते घातलं ना की बाकीचं आयुष्य तुम्ही भिक्षूला दिलंच पाहिजे, भंतीजी बनलंच पाहिजे. आणि निर्धन म्हणून येऊ नका. तर तुम्ही काहीतरी बना, तिथं काहीतरी बनवा, विहार बनवा, स्तूप बनवा, जे बनवता येईल ते बनवा, किंवा जे तरुण आहेत त्यांना तरी तुम्ही आधार बना. तर जसं म्हणतात की म्हणजे बुजुर्ग झाड जरी असेल तर ते सावली द्यायचं काम येते. तर आमच्यासारख्या तरुण पोराला तुमची एक सावली होऊन जाईल. आम्ही काम करायला तयार आहेत ना, आम्ही ऑलरेडी त्या रस्त्यावर चाललो ना. तुम्ही जे कामाला कुठून तरी पाठिंबा द्या, बुज द्या. सगळ्या गोष्टी आम्हीच करायचं तर किती अवघड आहे. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की कार्यक्रम बंचनच घ्यायचे, बंचस म्हणजे उपासक पण करतात, परंतु खूप सगळ्या उपासकांनी केलं तर महत्वाचं. म्हणजे नागपूर मधल्या, मुंबई मधल्या किंवा एखाद्या विभागातल्याच लोकांनी कार्यक्रम केला, चांगलं केलं तर सगळं जग बदललं असं होत नाही ना. तर सगळ्यांनी केलं पाहिजे, परंतु भिक्षू बनून केलं तर जास्त बेटर राहील. खूप छान. म्हणजे अतिशय आजच्या या पवित्र पावन बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी वंदनीय भदंत शील बोधी यांनी खूप छान मेसेज तमाम समाजाच्या या जे लोक या प्रक्रियेमध्ये आहे किंवा येऊ इच्छितात किंवा ज्यांची मानसिकता आहे अशा सगळ्यांना खरं दिलेलं आहे. म्हणजे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या हक्क अधिकारामुळे, बाबासाहेबाच्या राईट टू एज्युकेशन शिक्षणामुळं आमच्यातले अनेक लोक या ठिकाणी चांगल्या मोठमोठ्या पदावरती पोहोचले, आयुष्यभर नोकरी केली, 2 पैसा चांगल्या मार्गाने कमवला आणि लेकरांचं सगळं सेटलमेंट केलं. परंतु एक चांगला मेसेज भंतीजीनं आज दिला की आपलं उर्वरित जे आयुष्य रिटायरमेंट नंतरचं, तर आपण आपल्या लेकरांचं जर या ठिकाणी व्यवस्थापन करून दिलं असेल आणि उर्वरित आपल्या जगण्यासाठीचा निधी आणि जो काही उर्वरित पैसा जर घेऊन आपण धम्माच्या वाटेकडे आलो आणि नक्की त्या ठिकाणी एखादी जमीन घेऊन त्या ठिकाणी विहाराची निर्मिती करणं असेल किंवा त्या अनुषंगानं जे काही इतर आपले भिक्खू असतील त्यांना सोबत घेऊन त्यांना अशा पद्धतीने जर सपोर्ट केला तर नक्कीच धम्माला गतिमान व्हायला वेळ लागणार नाही. एक चांगलं निर्देशन या ठिकाणी वंदनीय भदंत शील बोधी यांनी केले. भंतेजी खरं तर आता एक या अनुषंगानं मुद्दा मांडतो मी की गेल्या 87-88 दिवसापासून आपल्या सर्व भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहाराचा जो 132 वर्षाचा प्रलंबित मुक्ती आंदोलनाचा मुद्दा आहे, बुद्धगया हे मुक्त झालं पाहिजे, जे पंडित पुजाऱ्यांच्या बनवादी व्यवस्थेच्या हातामध्ये आहे तिथली यंत्रणा बदलली पाहिजे किंवा ट्रस्ट बदललं पाहिजे, हा खूप मोठा लढा सुरू आहे.
आणि त्या अनुषंगानं आता सगळेच उपासक उपासिका गावगावचे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल सातत्यानं गेल्या 3 महिन्यापासून आम्ही सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आव्हान करतो की नाही, हे आपलं धरोहर आहे, आपला मान सन्मान स्वाभिमान आहे, आपलं अस्तित्व आहे आणि आपला स्वाभिमान आहे. त्यामुळे हे मुक्त होण्यासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे. कारण या अनुषंगाला जर भिक्खू संघ या ठिकाणी परिपूर्ण त्यागाच्या मानसिकतेमध्ये आहे तर आपण उपासकांनी याला सगळं पाठबळ दिलं पाहिजे. पण काल कधीतरी हे ऐकलं की बाबा त्याला युद्धासदृश परिस्थिती असल्यामुळे त्याला स्थगिती दिल्या गेली. एकंदरीतच तुम्हाला काय वाटते की भविष्यामध्ये हा लढा, हा तिढा कशा पद्धतीनं सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे? मग भिक्खू संघ असेल, उपासिका संघ असतील किंवा उभ्या महाराष्ट्रातले देशातले बुद्धविहार एकत्र जोडणं असेल किंवा त्यांना ते जागृत करणं असेल, काय वाटते तुम्हाला? खरं पाहिलं तर पत्रकार लोक आणि त्यात तुम्ही प्राध्यापक गजेंद्र गवई म्हणजे इतके मोठे मोठे प्रश्न माझ्यावर मांडतात. मी एक खूप छोटा भंतीजी आहे, परंतु काम करतो असं नाही. आणि इतका मोठा प्रश्न विचारल्यावर जरासं चिंतन सारखं येते. कधी कधी मला असं वाटते की खरंच मला जास्त समजू लागलं की मी काही वेगळं बोलू लागलो असं वाटते. म्हणजे मी एक उदाहरण देतो. बुद्धगया मुक्ती आंदोलन हे होईलच, परंतु त्याला जे काही एक प्रकारच्या कायदा सुव्यवस्था आहे किंवा जो कायदा आहे त्या नियमामध्ये जर आपण बसलो तर त्या गोष्टी जरूर होईल. आता मोठमोठ्या लोकांचं सुद्धा असं म्हणणं झालेलं आहे आणि माझं असं पण एक म्हणणं आहे की जेव्हा भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर ते म्हटलं की आम्ही भारताला स्वातंत्र्य देतो, बरोबर, पण तुमच्याकडे भारत देश चालवण्यासाठी काय यंत्रणा आहे, बरोबर, हा प्रश्न विचारला होता त्यावेळेचा. तर ते म्हटलं जोपर्यंत तुम्ही संविधान म्हणजे बनवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला भारत देणार नाही, असं त्या इंग्रजांचं बोलणं होतं. मग त्यावेळेस संविधान बनवण्यासाठी माणसं शोधायला लागले. मग बाबासाहेब भेटले, मग बाबासाहेबांनी बलबुतर संविधान बनवलं. तर तेव्हा भेटल्यानंतर त्यांनी भारत सोडला ना. तर आपल्याकडे अशी पूर्ण स्ट्रॅटेजी आहे का काही संविधान? तेव्हा कदाचित ते म्हणजे असू शकतात, तेव्हा ते सोडतील. आपल्याकडे स्ट्रॅटेजी म्हणजे 2 मार्ग भंतीचे. आता आपण काय करतो, एकीकडे संघर्ष, आंदोलन, मोर्चे हा एक भाग झाला आपला, किंवा 87 दिवस झाले तिथे ते आकाशजी लामा आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये, किंवा आपण संपूर्ण भिक्खू संघ आहे, हे सगळे तिथे बसून आहेत, धरणं आंदोलन वगैरे करतायत. हा लोकशाही संविधानिक दिलेला एक वेगळा आपल्याला डिमांड करण्याचा हा वेगळा मार्ग आहे. पण मला म्हणायचं की जर तिथला संविधानिक किंवा असंविधानिक असणारा जो ऍक्ट आहे 1949चा, बरोबर आहे, तर तो रद्द झाला पाहिजे आणि तिथे नवीन ट्रस्ट तयार झाला पाहिजे किंवा ते ट्रस्टमध्ये 100% आपले बुद्धिस्ट लोक असले पाहिजे आणि त्याचं संचालन पूर्ण जे आहे आपल्या यंत्रणेकडे आलं पाहिजे किंवा आपल्या बौद्धांकडे आलं पाहिजे, अशी एक क्लिअर आपली डिमांड आहे. पण हे होत नाही. म्हणजे इथं संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950ला आणि आजही 1949चा कायदा तिथे आहे आणि त्याच्या अंडरमध्ये ती कारवाई होते. तर या अनुषंगानं पण आपल्याला तिथल्या बिहार सरकारच्या दोन्ही विधिमंडळाचं आणि संविधानिक मार्गाने केंद्राचं पण लक्ष वेधावं लागेल. आणि कसं मग हा त्या विधिमंडळामध्ये प्रश्न मांडून तिथलं रद्दबातल ठरवणं, त्याचा बहुमताने ठराव करून घेणं, आणि दुसरं असं की केंद्रामधून सुद्धा त्याला रद्द ठरवणं आणि नवीन ट्रस्टला मान्यता देणं. म्हणजे पुढे अजून मुद्दे वाढणार आहे की ट्रस्टमध्ये कोण असेल, कोण येईल, ते बौद्ध असतील का, कुठले बौद्ध असतील. तेच म्हणतो, जोपर्यंत त्याचं संविधान म्हणजे त्याचा ड्राफ्ट तयार होत नाही. होय, कसा विचार करणार? म्हणजे दिल तर उद्या पुन्हा आमच्या म्हणजे होय नक्की. म्हणजे मी अध्यक्ष का तू अध्यक्ष, ट्रस्टमध्ये कोण येणार? म्हणजे भारतीय बौद्ध महासभा लीड करणार का भिक्खू संघ लीड करणार? ते एक वेगळं असेल. पण मला असं वाटतं की जसं भारतात संविधान झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाला तसं त्याचं एक वेगळं संविधान बनणं, पब्लिश करणं, ते झाल्यानंतरच ते कदाचित मुक्त. आता जे काय तुम्ही बोललेत की संविधान लागू झालं आणि संविधानामध्ये अमुक लिहिलेले की अगोदरचे एवढे कायदे ते रद्द, ते बिलकुल होणार. परंतु काही असे खूप सारे कायदे आहेत की जे अजून पण त्या ठिकाणी लागत आहे, कारण की त्याला संविधानाअंतर्गत दुसरा प्लॅटफॉर्म भेटलेला नाहीये. म्हणजे तुम्ही फक्त बुद्धगयाचं उदाहरण घेऊ नका, तर असे खूप सारे कायदे की ज्यात अजून पण इंग्रज सरकारचं वाच आहे की तुम्ही अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे, रोड असेल, काय तलाव असेल. जर भारत सरकारचा पूर्णपणे अधिकार नाही असं माझ्या अभ्यासातून आहे. शेवटी हा वकिलाचा भाग आहे, तज्ञ लोकांचा भाग आहे, त्यांनी ते करावं. परंतु याला जोपर्यंत आपलं बुद्धगयाचं ट्रस्ट बद्दल पूर्ण भारतातल्या विहाराचं त्याला कनेक्शन होत नाही, धागेदोरे लागत नाही, तोपर्यंत मला वाटतं
ते देणं शक्यता कमी आहे. फक्त एकच राज्यातून जर आवाज आला तर इतक्या लवकर अवघड झालं पाहिजे, माझं मन झालं पाहिजे, पण त्याला वे काय आहे हेच लोकांना माहिती नाही. म्हणजे आम्ही फक्त भांडण करून चालणार. आपले मोठे पंतजी विश्वदानंद मोदी तर तिथे खूप मोठं लीड करतात आपण पाहतो, आणि अनेक दिवसापासून त्यांचा अट्टहास आहे त्या ठिकाणी की हे सगळं. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणातून ऐकलं होतं, त्यांच्या बाईटमधून, की बिहार सरकारमध्ये जोपर्यंत आपले प्रतिनिधित्व जात नाही, आवाज उठवत नाही, तोपर्यंत ते बुद्धगया आपल्याला भेटू शकत नाही. म्हणजे हे पण आहे, याला पण भरपूर टाइम लागणार. तर एक तर त्या दिशेनं चळवळ केली पाहिजे. मग शेवटी तो कायद्याचा भाग आहे ना हे, म्हणजे मोर्चा आंदोलन आपण केलंच पाहिजे, परंतु त्या गोष्टीनं आपले प्रश्न सुटणार नाही. कुठेतरी कायदेशीर भाग येऊ लागलेला आहे. किंवा मला असं वाटते का आपण ज्या दिशेनं आंदोलन करत आहे ना, तर ज्या ठिकाणी आंदोलन करतोय तर त्यांनी आम्हाला सांगावं की समजा सरकारने की तुमच्या अशा प्रकारचा हा ब्लॉक रिकामा आहे, तुम्ही हा जर ब्लॉक भरून काढले तर आम्ही तुम्हाला या पद्धतीनं मुक्ती म्हणजे बुद्धगया तुमच्याकडे देऊ. हे जर दोन प्रश्न माहीत झाले प्रॉपर आम्हाला, तर नक्कीच बुद्धगया मुक्ती आंदोलन नक्की होईल. कारण की लोकांना तो ब्लॉकच माहित नाही कसा भरायचा. जसं माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सांगितलं की आपले प्रतिनिधी तिथे गेले पाहिजे, ते आवाज उठवतील तेव्हा नंतर होईल. तर असे अजून कुठले कुठले रस्ते आहेत. म्हणजे फक्त आंदोलन बुद्धगया मुक्ती झाली पाहिजे म्हणून मी घराच्या बाहेर येणं, तो रस्ता तेवढाच रस्ता नाहीये. कारण की तसं तर पूर्ण भारतातूनच आवाज उठलेला आहे ना, पूर्ण भारतातून विदेशातून लोक रस्त्यावर येऊ लागले, पण ते रस्त्यावरून देखील आम्हाला बुद्धगया भेटली का? नाही भेटले. तर का नाही भेटत, किंवा काय ते ब्लॉक आहेत की जे आपण गव्हर्नमेंटचे भरले आणि बुद्धगया भेटले, तर ते ब्लॉक लोकांसमोर पब्लिश झाले पाहिजे. जसं एक ब्लॉक बाळासाहेबांनी सांगितलं की आपले प्रतिनिधी तिथे गेलं पाहिजे, तर अजून पण दुसरा काय मार्ग असेल तो मार्ग नाही. खरं म्हणजे लोकांना अपेक्षा कशी आहे की आपण पाहतो मागच्या काही काळामध्ये 2-2.5 वर्ष इथं शेतकऱ्याचं खूप मोठं आंदोलन चाललं, आणि त्यांनी 3 कायदे आणले होते, काळे ब्लॅक ऍक्ट म्हणून. ते 3ही कायदे या ठिकाणी शेतकऱ्याच्या रेट्यावरती, संघर्षाच्या आंदोलनाच्या जोरावरती सरकारला माघार घ्यावं लागले. असा एक खूप मोठा गोड गैरसमज म्हणा किंवा विश्वास लोकांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे आपले सर्व भिक्खू संघ किंवा उपासक लोक या मार्गावरती आलेले आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं योग्यच आहे की आपल्याला त्याच पद्धतीनं जावं लागेल. विधिमंडळामध्येच हे सगळं होईल, कारण कायद्याला मान्यता मिळणं किंवा कायदे रद्दबातल ठरवणं हे सगळं विधिमंडळाची प्रोसिजर आहे. बाबासाहेबांनी पण सत्याग्रहाचं केलं तर ते म्हणजे तिन्ही गोष्टी केल्या ना. एक प्रकारचं रस्त्यावरचं आंदोलन, कोर्टामधलं आंदोलन, त्यानंतर ते भेटलेलं आहे. तर मग आमचं आज रस्त्यावर आम्ही आहोत, पण कायद्याने तिथं त्या बसतो का? त्या जे काही त्यांची मागणी आहे गव्हर्नमेंटची, त्या मागणीमध्ये आम्ही बसतो का? किंवा ते प्रोफाईल आमचं तयार आहे का? तर ते म्हणजे मला नाही वाटत की पब्लिश झालेलं आहे. खूपच छान, खूपच छान. तर आपण या ठिकाणी पाहत होतात की वंदनीय भदंत शीलबोधी यांचा हा बुद्ध जयंतीच्या निमित्तानं घेतलेली विशेष ही मुलाखत आहे, हा इंटरव्ह्यू आहे. आणि अनेक चांगल्या गोष्टी भंतेजीच्या एकंदरीत व्यासंगामधनं धम्माच्या या अभ्यासामुळं आपल्या सगळ्या तमाम उपासक उपासिकांच्या प्रती या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. कारण आज बुद्ध जयंतीचं हे चैतन्यमय जगातलं विश्वातलं वातावरण असताना अशा पवित्र मंगलमय दिवशी एका भिक्खू सोबतचा हा संवाद खरं तर मनाला आल्हाददायक आहे आणि एक नवी दिशा देणारा आहे, धम्माकडे पावलं घेऊन जाणारा आहे. आणि तथागताच्या या धम्माच्या आचरणानं एक जीवनाला नवी शांती, ऊर्जा आणि बल प्राप्त करून देणार आहे. भंतेजी, खरंच लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि अतिशय हास्यमुद्रेनं, स्मित हास्यानं या ठिकाणी हा संपूर्ण इंटरव्ह्यू किंवा आपल्या लोकांसोबत तुम्ही हितगुज केली, त्याबद्दल खास लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या वतीने तुमचे विशेश धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. तर मंडळी, आपण भेटूया अशाच पद्धतीने एका नव्या व्यक्तित्वासोबत एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं. तोपर्यंत बघत राहा आपलं, तुमचं, सर्वांचं, देशातलं एकमेव बुद्धिस्ट आणि आंबेडकरीच्या टीव्ही चॅनल लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन या ठिकाणी सिद्धूभाऊ सोनारेसह. जय भीम, नमो बुद्धाय.